मंत्री अन्न व औषध प्रशासन झिरवळ साहेब, खासदार भास्कर भगरेजी, आमदार हिरामन खोसकरजी, आपले सीओ जिल्हा परिषद मित्तल मॅडम, त्याचबरोबर आर्मस्ट्रॉंगचे माजगावकर, गिव्ह फाउंडेशनचे रमेश अय्यर, दानशूर शेतकरी ज्यांनी जागा दिली ते हरिदास भुसारे, आपले शिक्षक, खरं म्हणजे हा शिक्षक जादूगार आहे, अवलिया आहे असं तर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि ते केशव गावित, आर्किटेक्ट पूजा खेरनार ज्यांनी शाळा अतिशय चांगलं डिझाईन केलं, प्रमोद भोये, महेंद्र भोये, सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर, सरपंचताई पण इकडे आहेत आणि उपस्थित सर्व गावकरी, ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे मी या इतक्या म्हणजे रिमोट एरियामध्ये, दुर्गम भागामध्ये ही शाळा सुरू केली. खऱ्या अर्थाने शाळा ज्यांनी बांधली, ज्यांनी जागा दिली आणि ज्यांनी या विद्यार्थ्यांना शिकवलं त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन केलंच पाहिजे. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने या शालेय शिक्षण विभागाचे मंत्री जे अतिशय अगदी जेव्हापासून त्यांनी शालेय शिक्षण विभागाचा चार्ज घेतला तेव्हापासून पायाला भिंगरी लावून सर्व दुर्गम भागातल्या शाळांना ते व्हिजिट करू लागले आणि त्या तिथली परिस्थिती काय पाहून शाळेचं कसं अपग्रेडेशन होईल, शाळेचा शैक्षणिक दर्जा कसा उंचावेल, शाळेची पटसंख्या कशी वाढेल आणि त्याचबरोबर शिक्षकांना देखील कसं मोटिवेट करता येईल या सगळ्या बाजूने दादा भुसे काम करतायत. म्हणून मी त्यांचं खास करून आपल्या सगळ्यांच्या वतीने, महाराष्ट्र शासनाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे मंत्री अनेक होऊन गेले, मुख्यमंत्री अनेक होऊन गेले, उपमुख्यमंत्री अनेक होऊन गेले, परंतु जेव्हा जेव्हा ज्या ज्या भागाचा, ज्या ज्या विभागाचा जो जबाबदारी त्या त्या मंत्र्यावर असते त्या विभागाला न्याय देणारा मंत्री म्हणून दादा भुसे यांचं आता बघा किती 2च महिने झाले तुम्हाला. आमचे सगळे मंत्री काम करतात. इथं झिरवळ साहेब आहेत, ते पण त्यांच्या विभागामध्ये कामाचा सपाटा धडाका लावलाय. आणि खऱ्या अर्थाने आपलं हे शिक्षण विभाग म्हणजे उद्याचं भवितव्य आहे, आपलं देशाचं भवितव्य आहे. आणि आज मी पाहिल्यानंतर मला अतिशय आश्चर्याचा सुखद धक्का बसला की लहान लहान मुलं एका वेळेस 2 हाताने लिहितायत, एका हाताने मराठी लिहितायत, एका हाताने इंग्रजी लिहितायत, पाढे बोलतायत 1330 पर्यंत पाढे. आता बघा आपल्या कुणाला तरी 100 माझ्या सकट 1330 पर्यंत पाढे म्हणणं म्हणजे जादू आहे, खरं म्हणजे जादू आहे. आणि त्याचबरोबर एकाच वेळेस पाटीवर लिहिणं आणि दुसरीकडे आपले जे कलम आहेत, घटनेचे कलम ते वाचणं. हे कुठलाही कायदा म्हटलं 100 पर्यंत, मास्तर गुरुजी बरोबर ना केशवराव, 1 पासून 100 पर्यंत जी कलम आहे ती कलम कसली आहेत ते देखील त्यांच्या तोंडपाठ आहे. एका वेळेस त्यांनी काय काय केलं, पाटीवर लिहिलं, कलम सांगितलं आणि 2 भाषेमध्ये पाटीवर वेगवेगळं लिहिलं, कलम पण सांगितलं. आणि त्यांनी ते किती ताबडतोब त्यांनी तो 45 सेकंदामध्ये ते ताबडतोब त्यांनी म्हणजे त्याला डोकं लागतं म्हणजे आयक्यू लेवल जी आहे त्या मुलांची ते बघून या केशव या खरं म्हणजे अवलियाने प्रत्येक मुलाचं आयक्यू लेवल बघून त्या मुलाला शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे. खरं म्हणजे हा एक आदर्श शिक्षक आहे. एक आदर्श शिक्षक म्हणून याचा गौरव करावा तेवढा थोडा आहे. आज दादा भुसेजीने या शाळेत मला आणलं. खरं म्हणजे मी माझं भाग्य समजतो. मला बघून एक खरं इथं आल्यानंतर
इथलं वातावरण हे जंगल सगळं निसर्ग आणि त्या निसर्गाच्या सानिध्यात आपली शाळा आणि त्या शाळेमध्ये शिकणारी मुलं एक अद्भुत ज्ञान असणारी मुलं इथं पाहायला मिळाली. ही छोटी मुलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.